मुसळधार पाऊस आणि पाण्याचा सततचा विसर्ग यामुळे नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली। त्यामुळे आलेल्या पुराचा फटका हजारो कुटुंबांना बसला। भविष्यात अशा पूर परिस्थितीपासून बचाव करण्यासाठी नाशिक महापालिका यंदाच्या पुराचं रेखांकन करणार आहे, जेणेकरून भविष्यात पाण्याचा विसर्ग करताना संभाव्य नुकसान टाळता येणं शक्य होणार आहे। पाऊस परत आणि महापूर आला, त्याच्यामध्ये ह्या एवढ्या 2 महिन्यामध्ये 3 वेळा महापूर आला आणि तो आल्यामुळे शहरातील जनजीवन, नदीकाठच्या लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं होतं आणि आता त्याच्यावर उपाययोजना करून आपण जी गंगा कडाचे लोक पुरामध्ये येतात, पाण्यामध्ये येतात, त्यांना आगाऊ सूचना देण्यात येतील का इतकं पाणी सोडल्यानंतर इतक्या ठिकाणी पाणी येतं, या दृष्टिकोनातून काम चालू आहे। नाशिकला 2008 मध्ये पुराचा मोठा फटका बसला होता। त्यानंतर पाटबंधारे विभागानं लाल आणि निळी रंगाची पूररेषा आखली होती। त्यावर काही आक्षेप नोंदवून नाशिक महापालिकेनं राज्य सरकारकडे प्रस्तावही सादर केला होता, मात्र त्या प्रस्तावाला अजूनही अंतिम स्वरूप मिळालेलं नाही। दरम्यान या प्रलंबित पूररेषा बाधित क्षेत्रात अनेक बेकायदा बांधकामं झाली आहेत, त्यामुळे तो प्रश्न आहे तो वेगळाच। माहिती अधिकारामध्ये मला 19 नैसर्गिक नाले शहरामध्ये आहेत असं सांगितलं होतं, पण जेव्हा आपण प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली तेव्हा त्यातले 2 नाले उपलब्ध दिसले आणि बाकीच्या सगळ्या नाल्यांवरती बांधकाम झालेलं आहे। गोदावरीचं पात्र आपण कॉन्क्रीट टाकून छोटं केलं आणि त्याच्यामध्ये आणखीन एक भिंत टाकून ते आणखीन छोटं केलंय, त्यामुळं गोदावरीला पूर येणं ही आता घटना सतत घडणार आहे। 2008 नंतर आपण पूररेषा फायनल केली, पण या पूररेषेमध्ये लाल आणि निळ्या रेषेमध्ये असलेले बांधकामांचं नियमन कसं करावं, त्याला परवानग्या कशा द्याव्या, याचं त्यांनी मार्गदर्शन शासनाकडे मागितलं। शासनाकडनं ते अजूनही आलं नाही। भविष्यातही नाशिकला पुराचा फटका बसू शकतो, मात्र निवडणुकांचं राजकारण करणारे लोकप्रतिनिधी खरंच पूररेषेचा प्रश्न मार्गी लावणार का, हाच खरा प्रश्न आहे। तोपर्यंत त्रास नाशिककरांना सहन करावा लागणार हे निश्चित। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।